नमस्कार. लॉजिकल पंडितमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मी नचिकेत जोशी आणि आजचा आपला हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे. कारण मला खूप लोकांचे फोन येतात, गुरुजी गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी याल का हो? आणि मला त्यांना वेळेअभावी नाही म्हणावं लागतं. खूप वाईट वाटतं. किती जणांना नाही म्हणणार. परंतु समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं याची जाणीव मला नक्कीच आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्या घरी गणपती बसवण्यासाठी स्थापनेसाठी गुरुजी मिळालेले नाहीत, अशा लोकांसाठी हा माझा व्हिडिओ मार्गदर्शनात्मक असणार आहे. पूजा कशी करायची किंवा पूजा काय करायची हे मी सांगणार नाहीये, परंतु तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन नक्की करेन की आपण क्रम काय वापरावा, गणपती बाप्पाची पूजा कुठल्या क्रमाने करावी, याचा उपयोग कुणाकुणाला, ज्यांना गुरुजी मिळाले नाहीत त्यांना, आणि देशात परदेशात बाहेरगावी आपले जे कोणी नातेवाईक राहतात त्या सर्वांना. कारण तिथेही तर गुरुजी मिळत नसतील. तर ज्यांना कोणाला गुरुजी मिळाले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की. माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसल्यामुळे मी फक्त स्वामी समर्थ सद्गुरूंची मूर्ती तिकडे घेतलेली आहे. आपण सर्व उपचार गणपती बाप्पाच्या मूर्तीवरच करावे, जे मी सद्गुरूंच्या मूर्तीवरती करणार आहे. चला करूया सुरुवात पूजेला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर ही अशी सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहत असाल तर या वाटीमध्ये हळद, कुंकू, गंध मी पुड्या ठेवल्या, तुम्ही पुड्या ठेवू नका, पंचामृत, अक्षता, कापूर आणि त्यानंतर ही फुलं आणि पत्री. आता सगळी काही पत्री मला मिळालेली नाहीत, परंतु बाजारामध्ये जी जी काही पत्री गणपती पूजनासाठी उपलब्ध असतात ती आपण नक्की घेऊन यावी. त्यानंतर इथं आपण जर पाहिलं तर एक पळीभांड आणि ताम्हण इथं आपण आचमनाला ठेवलेला आहे. हा तांब्या पाण्याचा भरून ठेवलेला आहे. इथं बाजूला तुम्ही एक तुपाचा दिवा भरून ठेवायचा आहे गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला. त्यानंतर उजव्या हाताला हे 2 विडे, 2 नारळ, त्या विड्यांवरती पैसे, सुपारी आणि मी हे एक फळ मांडलेलं आहे. आपल्याकडे जर 5 प्रकारची फळं उपलब्ध झाली असतील तर आपण ती कृपया नक्की घ्यावी आणि ती 5ही फळं इथं मांडावी. तर अशी ही सगळी तयारी तुम्हाला दिसत आहे. हे 5 विडे मांडलेले आहेत. हे 5 विडे मांडणं माझ्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. आपल्याला आवश्यक वाटत नसेल तर मांडू नका. कसले ते मी सांगतो. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या पूजेला. या भांड्यातनं 3 वेळा पाणी हातावर घ्यायचं आणि प्यायचं आणि विष्णू देवतेला नमस्कार करायचा. केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. या गोविंदाच्या नावाने पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. पुन्हा केशवाचं नाव घेऊन केशवाय नमः पाणी प्यावं. नारायणाय नमः पुन्हा प्यायचं. माधवाय नमः पुन्हा प्यायचं आणि गोविंदाय नमः या नावाने सोडून द्यायचं. 3 वेळा पाणी पिऊन चौथ्यांदा सोडावं. अशी कृती 2 वेळा झाल्यानंतर या ठिकाणी हे जे 5 विडे मांडलेले आहेत त्या विड्यांकडे आपण येऊया. हा जो पहिला विडा तुम्हाला दिसतो आहे, हा पहिला विडा आणि नारळ हा तुमच्या कुलस्वामिनीच्या नावाने आपल्याला समर्पित करायचा आहे. आपण गळ्यात गणपती पूजन करतोय म्हणून आपली कुलस्वामिनी, कुलदेवता जी कोणी असेल तिच्यासाठी या विड्यावरती आणि या नारळावरती एक पळीभर पाणी वाहावं आणि तिला आमंत्रण करून त्यांच्यासाठी आपण हा विडा नारळ समर्पित करावा. त्यांना सांगायचं, आम्ही आज जी पूजा करतो आहोत त्या पूजेमध्ये आपली उपस्थिती आम्हाला अतिशय आवश्यक आहे. हा दुसरा विडा जो तुम्हाला दिसेल तो दुसरा विडा तुमच्या ग्रामदेवतेसाठी आहे. तुमची गावची जी कुठली देवता असेल तिच्या नावाने या विड्यावरती पाणी द्या. हा तिसरा विडा तुम्ही घरात ज्या ठिकाणी राहता त्याच्या आजूबाजूला जी कुठली मोठी देवळं असतील, ज्या कुठल्या महाशक्ती असतील, शक्तिपीठं असतील तर त्यांना आमंत्रण म्हणून, त्या देवतेला आमंत्रण म्हणून ह्याच्यावर पाणी सोडा. हा चौथा विडा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता, जर तुम्ही घरात जमिनीवरती म्हणजे बंगल्यात राहत असाल तर तुमचं अंगण म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर. तुम्ही जर सोसायटीमध्ये राहत असाल तर आपली कॉमन एरिया, त्या ठिकाणी जी रक्षण करणारी देवता असते तिला क्षेत्रपाल असं म्हणतात. त्या क्षेत्रपाल देवतेला नमस्कार करा, त्यांच्या नावाने या विड्यावरती पाणी द्या. त्यानंतर हा शेवटचा विडा, आपण ज्या घरामध्ये राहतो
त्या वास्तुपुरुषाला नमस्कार करा आणि त्याच्यावरती एक पळी पाणी आपण सोडून द्या. या सर्व देवतेंना सांगायचं, विडा नारळ देऊन तुझा बहुमान केलेला आहे, आमच्या कार्याला उपस्थिती ठेवा. आणि हे झाल्यानंतर आपण येऊया गणपती बाप्पाच्या पूजनाकडे. गणपती बाप्पाचं पूजन करत असताना महत्त्वाचा विषय असा की या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करायची असते. तर प्राणप्रतिष्ठापना कशी करणार? आपल्याला मंत्र तर येत नाहीत, म्हणून त्याच्याऐवजी डावा हात आपल्या हृदयावरती ठेवून उजवा हात गणपती बाप्पाच्या हृदयाला लावावा आणि 21 वेळा ओम गणपतये नमः असं म्हणावं. भगवंताला सांगावं की अंश रूपाने तू या ठिकाणी ये आणि आमच्या घरामध्ये 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस जे काही तुमच्याकडे प्रथा असेल त्याप्रमाणे तू इथे निवास करून आमच्या सर्व कुटुंबाचा आदरातिथ्य स्वीकार कर. प्राणरूपाने अंशरूपाने तू इथे ये अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करायची. प्रार्थना करून झाल्याच्या नंतर मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करणार. सुरुवातीला आपण गणपती बाप्पाला कोणीही आपल्या घरामध्ये जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो? हातपाय त्यांचे पाय धुतो, पाद्यपूजन करतो. म्हणून आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या पायावरती पाणी व्हायचं आहे. परंतु मूर्तीवरती पाणी वाहिलं तर कसं चालेल? मूर्ती खराब होऊ शकते, तुटूही शकते. मग त्याच्यासाठी काय करावं? तर त्याच्यासाठी आपण एक उपाय करावा. आपल्याकडे ही जी दुर्वा आहेत, या दुर्वेची एखादी काडी आपण घ्यावी, ती आपल्या इकडच्या भांड्यामध्ये पाण्यात बुडवावी आणि गणपती बाप्पाच्या पायावरती शिंपडावी. सगळे जे उपचार मी तुम्हाला सांगेन ते असेच या दुर्वेच्या काडीने या पाण्यात बुडवून किंवा पंचामृत व्हायला सांगितलं तर पंचामृतात बुडवून करायचे आहेत, हे लक्षात ठेवावं. आता गणपती बाप्पाच्या पायावरती पाणी वाहा. पाय धुवून झाल्यानंतर पुढचा उपचार असतो अर्घ्य, म्हणजे हातावरती पाणी द्यायचं. गणपती बाप्पाच्या 4ही हातांवरती दुर्वेने पाणी शिंपडायचं. ते झाल्यानंतर गणपती बाप्पाला प्यायला पाणी द्यायचं आहे. मग काय करावं? पुन्हा दुर्वेने पाणी घेऊन पाण्यामध्ये थोडासा कापूर मिसळून, लक्षात ठेवा, थोडासा कापूर चुरून पाण्यामध्ये मिसळायचा आणि ते पाणी गणपती बाप्पाच्या सोंडेवरती आपल्याला शिंपडायचं आहे. ते झाल्यानंतर गणपती बाप्पाला स्नान घालण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाच्या डोक्यावरती दुर्वेने 5 वेळा पाणी शिंपडा. इतकं झाल्यानंतर आपल्याला पंचामृत पूजन करायचं आहे. पंचामृती पूजन म्हणजेच काय? दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचं पूजन करत असताना, स्नान घालत असताना दुर्वेने पंचामृतामध्ये दुर्वांची काडी बुडवून थोडीशी अगदी गणपती बाप्पाच्या डोक्यावरती 5 वेळा शिंपडायची आहे. बाप्पा, हे दुधाचं स्नान तुझ्यासाठी. बाप्पा, हे दह्याचं स्नान तुझ्यासाठी. बाप्पा, हे घृत म्हणजे तुपाचं स्नान, मधूचं स्नान आणि शर्करेचं म्हणजे साखरेचं स्नान तुमच्या चरणावरती, तुमच्या मस्तकावरती अर्पण करतोय, मान्य करून घ्या. हे पंचामृत स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा असतो. कसा करायचा? तर पुन्हा दुर्वेची काडी घेऊन, आता तीच दुर्वेची काडी वापरायची का नाही हा तुमचा प्रश्न. प्रत्येक वेळेला नवीन वापरलीत तरी चालेल, तीच पूर्ण वेळ वापरलीत तरी चालेल. दुर्वेची काडी पाण्यामध्ये बुडवून सतत गणपती बाप्पाच्या डोक्यावरती पाणी शिंपडत राहावं. ज्यांना अथर्वशीर्ष येत असेल त्यांनी असं पाणी शिंपडत असताना अथर्वशीर्ष म्हणावं. ज्यांना प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे येत असेल त्यांनी ते म्हणावं. याचंच प्राकृत मराठी स्वरूप येत असेल तर त्यांनी ते म्हणावं. ज्यांना काहीच येत नसेल त्यांनी ओम गणपतये नमः या मंत्राने गणपती बाप्पावरती 21 वेळा पाण्याचा शिंपडून अभिषेक करावा. हे संपूर्ण झाल्यानंतर स्नान हा सदर संपूर्ण झालं. त्यानंतर भगवंताला हे कापसाचं वस्त्र किंवा पंचा किंवा शेला जे काही तुम्ही आणलेलं असेल ते सर्व एक एक करून वाहावं. उदाहरणार्थ, माझ्याकडे श्री सद्गुरू स्वामी समर्थांसाठी हे वस्त्र उपलब्ध आहे. मी हे वस्त्र भगवंताला वाहतो. तसं तुमच्याकडे कापसाचं वस्त्र असेल तर ते तुम्ही भगवंताला वाहा. त्यानंतर जानवं समर्पित करायचं आहे, यज्ञोपवीत.
हे यज्ञोपवीत आहे. हे यज्ञोपवीत आपण भगवंताला घालावं. आता भगवंतांना यज्ञोपवीत घातल्यानंतर त्यांचा उजवा जो आशीर्वादाचा हात आहे, त्या आशीर्वादाच्या हाताच्या खालून ते जानवं घ्यावं, म्हणजे उजवीकडे कललेलं. हे झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपल्या रिंग फिंगरने, म्हणजेच आपल्या बोटाची, हे जे बोट आहे या बोटाने गंध लावावं. गंध लावून झाल्यानंतर भगवंताला अलंकार घालावेत. कोणाकडे मोत्याचे अलंकार असतील, कोणाकडे सोन्याचे असतील, चांदीचे असतील, कोणाकडे चांदीचं फूल असेल, कोणाकडे चांदीची दुर्वांची माळ असेल, सोन्याची असेल किंवा मोत्याची असेल. जे कुठले अलंकार तुमच्याकडे गणपती बाप्पासाठी उपलब्ध आहेत ते अलंकार गणपती बाप्पांना आत्ता जानवं घातल्यानंतर समर्पित करावेत. माझ्याकडे श्री सद्गुरू स्वामी समर्थांसाठी ही माळ आहे, मी त्यांना ती समर्पित करतो. आपल्याकडे जे असेल ते आपण समर्पित करावं. ते झाल्यानंतर गणपती बाप्पाला हळद आणि कुंकू हे वाहण्याची प्रथा आहे. म्हणजेच गणपती बाप्पांसोबत आलेल्या त्यांच्या 2 पत्नी रिद्धी आणि सिद्धी ह्यांच्यासाठी म्हणून हे हळदी कुंकू त्यांच्या दोन्ही चरणांवरती समर्पित करायचं आहे. ते झाल्यानंतर मग भगवंताला फूल, तुळस, दुर्वा, बेल, होय तुळससुद्धा आजच्या दिवशी वाहतात. आणि आपण जी काही पत्री भगवंतासाठी बाजारातून आणलेली असेल ती सगळी पत्री भगवंतांना समर्पित करावी. तुम्ही एखादा फुलांचा हार किंवा कंठी आणली असेल तर तीही आत्ताच भगवंताला घालावी. हे कंठी, फूल, पुष्प, पत्री वाहून झाल्यानंतर उदबत्तीने किंवा धूपाने भगवंतांना ओवाळावं. ओवाळत असताना डाव्या हाताने घंटीचा नाद करावा. धूप ओवाळून झाल्यानंतर दीप ओवाळावा. दीप तुपाचा दिवा, तेलाचा दिवा भगवंतांना ओवाळायचा नाही. हा तुपाचा दिवा ओवाळून झाल्यानंतर भगवंतांसाठी जो काही नैवेद्य तुम्ही आणलेला असेल किंवा घरी बनवलेला असेल, म्हणजे मोदकांचा म्हणा किंवा मावेचे मोदक, उकडीचे मोदक, अगदीच काही नाही तर गूळ खोबरं, तर ह्या सगळ्याचा नैवेद्य जो काही असेल तो भगवंतांसमोर भगवंतांना समर्पित करायचा आहे. ते झाल्यानंतर नैवेद्यानंतर मुखवासाची वेळ येते, म्हणून या दोन्ही विड्यांवरती पाणी सोडून भगवंताला हा विडा आपण ग्रहण करावा अशी प्रार्थना करायची. विड्यांवरती पाणी सोडून झाल्यानंतर या दोन्ही नारळांवरती पाणी सोडावं. भगवंता, तुला श्रीफल प्रदान करतोय ते मान्य करून घे. ते झाल्यानंतर जी काही फळं तुमच्याकडे उपलब्ध असतील त्यांच्यावरती पाणी सोडून ती सगळी फळं भगवंताला समर्पित करावी. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण आरती करावी. कापूर पेटवून भगवंतांच्या ज्या काही आरत्या तुम्हाला येतात त्या सगळ्या आपण कराव्यात. त्यानंतर मंत्रपुष्पांजली येत असेल तर म्हणावी, नसेल येत तर सोडून द्यावी. मंत्रपुष्पांजली झाल्याच्या नंतर स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा कराव्यात. आणि या 3 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जर तुम्ही टोपी घातली असेल तर ती बाजूला ठेवून उघड्या डोक्याने भगवंताला साष्टांग नमस्कार घालावा. आणि नमस्कार घालून झाल्यानंतर सर्व कुटुंबियांनी भगवंतांच्या समोर उपस्थित राहावं. हातामध्ये अक्षता घ्यावा. ज्यांना गारणं घालता येत असेल त्यांनी घालावं, किंवा साधं सोपं सरळ म्हणजे भगवंताला इतकीच प्रार्थना करावी की हे भगवंता गणनायका गजमुखा, माझ्या बुद्धीनुसार, माझ्या ज्ञानानुसार, मंत्रांच्या विरहित म्हणजे मंत्रांचा वापर न करता मी जशी जमेल तशी पूजा तुझ्या चरणावरती समर्पित केलेली आहे. हे भगवंता गणनायका, आपण ही पूजा समर्पित केलेली मान्य करून घ्या. सर्वांवरती कृपेचा, आनंदाचा आशीर्वाद द्या आणि आमच्या घरामध्ये हा पाहुणचार आम्ही केलेला स्वीकार करा. आनंदाने गोड माना, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो. ही सगळी प्रार्थना करून झाल्यानंतर प्रत्येकाने गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं आणि ते झाल्याच्या नंतर मग सर्वांनी आपापला नित्य उत्सव दरवर्षीचा जो काही असतो त्याप्रमाणे करावं. जेवणाचा नैवेद्य साधारणतः 11:30 ते 1 या दरम्यान गणपती बाप्पाला समर्पित करावा. तर अशी पूजा आपण प्रत्येकाने केल्यास क्रम
हा योग्य आहे. फक्त ह्याच्यामध्ये मंत्र नाहीत इतकंच. पण तरीसुद्धा मंत्रहीन पूजा मनापासून केली तर भगवंतांच्या चरणावरती निश्चित पोचणार ही मला खात्री आहे. तर अशी आपण गणपती बाप्पाची पूजा कशी करावी त्याचा क्रम पाहिला. मी मला जसं जमेल त्याप्रमाणे हा व्हिडिओ काढलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कमी वाटत असेल तर क्षमा करा आणि आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. कोणाला कराल? विदेशात, परदेशात, देशात, घरापासून लांब असलेले किंवा एकटेच राहणारे किंवा ज्यांना गुरुजी नाही मिळाले असे. या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आजचा हा कार्यक्रम मी संपवतो. मला आज्ञा द्या. गणपती बाप्पा मोरया.